लोकसभा निवडणूक झाली आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर आपली तोफ डागली आहे। छगन भुजबळ यांनी ओबीसी महामंडळ खाल्ल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। याशिवाय हलक्यात घेऊ नका असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय। त्यामुळे मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष पुन्हा एकदा बघायला मिळण्याची शक्यता आहे। पाहूया। जरांगेंच्या निशाण्यावर पुन्हा भुजबळ। ओबीसी महामंडळ खाल्ल्याचा आरोप, हलक्यात घेऊ नका सरकारला सुनावलं। सगळ्याचे तांगे पलटी करील मी त्याशिवाय शांत बसायचं नाही। लोकसभा निवडणुकीच्या काळात थेट राजकीय भूमिका न घेणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक संपताच पुन्हा एकदा भुजबळांवर जोरदार प्रहार केलाय। मला बधीर समजतो का, तुझी तंगडी ओढून तुला बाहेर काढीन असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलंय। ते म्हणतात एसटी फुले राव, मला दारू उघडून बघू दे म्हणलोय मी। तुम्ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बघितलं असेल, मीडियाच्या बांधवाने लय साथ दिली आहे मराठ्याच्या आंदोलनाला। त्याला म्हणलं एसटीचं दार उघड, मला डुकून बघून द्या। किती लोक बसले, ते एकटं टंगड्याला मग बसलं, म्हणलं सतत खुर्चीवर तुला टंगडी सकट बाहेर ओढतो। मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत राज्यभर रान पेटवलं होतं। दुसरीकडे छगन भुजबळांनी ओबीसी एल्गार सभांच्या माध्यमातून मनोज जरांगेंना उत्तर दिलं होतं। जरांगेंनी केवळ भुजबळच नव्हे तर सरकारलाही सुनावलंय। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हलक्यात घेऊ नका असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय। सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढले तिच्या अंमलबजावणी करा, बाकीच्या भानगडीत पडू नका। तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलाय, राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका। सगळ्याचे तांगे पलटी करील मी त्याशिवाय शांत बसायचं नाही। लोकसभा निवडणूक संपताच जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेत। त्यातच त्यांनी 4 जूनला आंतरवाली सराटीत उपोषणाची हाक दिली आहे। या निमित्तानं त्यांनी पुन्हा भुजबळांना निशाण्यावर घेतलंय। त्यामुळे येत्या काळात जरांगे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष पेटणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।